पुण्यातल्या लोणावळा नगरपालिकेमध्ये कुणाचा नगराध्यक्ष होणार आणि सत्ता कुणाची येणार बघूया आपण। लोणावळ्यातलं काय नेमकं चित्र आहे? राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संभाव्य नगराध्यक्ष आहेत। लोणावळ्यातलं हे चित्र पुणे जिल्ह्यातल्या लोणावळ्यामधला एक्झिट पोल काय सांगतोय बघा। लोणावळ्यामध्ये राजेंद्र सोनवणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य नगराध्यक्ष आहेत। लोणावळ्यातलं हे चित्र आहे। 10 वाजता मतमोजणी सुरू होईल तेव्हा काही वेळात अंदाज आपल्याला येईलच। मात्र संभाव्य नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे। सत्ता कुणाची? संभाव्य सत्ता बघा। लोणावळ्यामध्ये सत्ता कुणाची येणार हा प्रश्न आहे। लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता येऊ शकते। 18 जागांचा अंदाज वर्तवला जातोय तेव्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता लोणावळ्यामध्ये येऊ शकते असा अंदाज आहे। तर याबाबत आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी काय अंदाज वर्तवलाय तेही आपण पाहूया। स्पष्ट अंदाज पाहूया। पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लोणावळ्यात सर्व राज्याचं जे आहे ते लक्ष लागताना आपल्याला दिसत आहे। इथला नगराध्यक्ष पदाची जे माळ जे आहे ते कोणाच्या गळ्यात पडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। हे होत असताना गिरीश कांबळे जे आहे ते भाजपकडून जे आहे ते आपलं नसीब जे आहे ते आजमावत आहे, तर राजेंद्र सोनवणे हे राष्ट्रवादीकडून जे आहे ते या निवडणुकीत जे आहे ते उभे आहेत। तर RPI शिवसेना गटाकडून जे आहे ते शिवसेनेचे जे आहे ते सूर्यकांत वाघमारे जे आहे ते आपलं नशीब जे आहे ते आजमावत आहे। मात्र यामध्ये जे आहे तिरंगी लढत जे आहे ते इथे होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। हे होत असताना इथले विद्यमान आमदार जे आहे सुनील शेळके यांचा जो आहे इथे कस लागणार आहे, कारण का मागच्या पंचवार्षिकला एकही उमेदवार जो आहे तो त्यांचा इथे नव्हता आणि मागच्या वर्षी इथे भाजपची जी आहे सत्ता होती। मात्र यावेळेस त्यांनी कंबर कसून जे आहे ते इथे प्रयत्न केलेला आहे आणि राजेंद्र सोनवणे जे आहे ते राष्ट्रवादीचे ते निवडून येईल अशी इथे जे चर्चा मोठ्या प्रमाणात आहे। दिलीप कांबळे, साम TV, मावळ।